श्री गुरु सारिकास्ता पाठीराका इतराचा लेखा कोण करी राजाचे कांत काही भीत मागे मनाचे जोगे सिद्धी पावे गणाधीश जो ईश सर्वांनाथ नमो शारदा मूळ चत्वाराचा गमो पंत आनंदया महायोग पीठे तटे भीमरथम वरं पुंडरीकायुंद्रे समागत्य तिष्ठं नमानन्दकन्दरं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करो पांडुरंगा करो त्यांच्या कृपाने नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाच्या तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषा सुदेव सुखम देवतम सुचानुर्मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै ब्रह्मानंदं परमसत्यं केवलं ज्ञानमूर्तिं तद्वातीतं वेदं सदृशं तत्त्वं शान्तिरक्षणम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। ओम नमो सद्गुरुनाथा 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 रसाळ गुरुदेवाला बापू आप्पा महाराज कसं असतं दिवसभर नाही ना मला चालू मध्ये काय सुचल सांगते येणार ना हेरी माणूस आहे थोडा नेहमी सांगतो आपल्याला आले म्हणाला तर गेले शेणाला काहीच नाही भेटलं तर पाठी पालती करून बसलं उन्हाला असा पद्धतीचा माणूस आहे इथं ना नाच पण कळतो अभंग दुसरा होता अभंग घेण्याचं एकमेव कारण असं आहे हे जग जिथून जन्माला आलं निर्माण झालं आतापर्यंत ज्या जगामध्ये असा एकच संत आहे की ज्याने कोणालाही शिष्य बनवलं नाही
कोणालाही शिष्य बनवलं नाही. जे जे त्यांच्या जवळ गेले त्यांना त्यांच्या सारखंच बनवलं. ज्ञानोबरायांनी शिष्य कुणालाच बनवलं नाही. जे जे ज्ञानोबा रायांच्या संगतीमध्ये गेले ते ज्ञानोबरायांनी त्यांना संतच केले. हा ज्ञानोबरायांचा सगळ्यात मोठा चमत्कार. सगळ्यात रेडा बिडा नंतर झाले. रेड्याला सुद्धा संत केलेला आहे. माणसाला होणं अवघड आहे पण रेड्याला संत पद देणं एवढं अवघड सोपं नाही. आणि मला वाटतं या आपण सगळ्यात भाग्यवान आहे. 751 वर्ष झाली ज्ञानोबरायाला या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येऊन. आणि 751वा ज्ञानोबरायांचा जन्मोत्सवाचा सोहळा आपल्याला पाहायला मिळते. हे आपलं नाही आपल्या डोळ्यांचं भाग्य आहे. जे रामाच्या उत्तर जन्माला आले म्हणतात आम्ही राम बघितला पण भाग्यवान नाही. कृष्णाच्या सोबत जन्माला आले ते सुद्धा भाग्यवान नाही. पण जे आता जन्माला आले त्यांनी रामालाही ऐकलं कृष्णालाही ऐकलं आणि ज्ञानोबरायांना नुसतं पाहिलं नाही तर त्यांच्या सोबत चालायला मिळालं. हे सगळ्यात भाग्य आहे. मी नेहमी सांगत असतो कायकांची शंका आहे रेडा आहे का नाही रेडा बोलवलं नाही पण मला माहित नाही. पण 10वी 6 पैकी 5 विषयात असणारा नापास असणारा ह्यो रोडा बोलायला लावला याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही. आम्हाला टाकलेली माणसाचं कचऱ्यात टाकल्यागत आहे. ज्ञानोबरांच्या संगतीत आल्यानंतर एवढा मी बोलायला लागलो. माणसाला असं म्हणलं जातं मनुष्य देहाला आल्यानंतर राम बनले पाहिजे. राम हे स्थिती आहे अवस्था आहे. राम अवस्था प्राप्त करावी जीवानं. पण हे कधी कधी रामाला सुद्धा म्हणता येत नाही कारण अवस्था प्राप्त करण्यासाठी राजा व्हावं लागतं. ज्ञानोबरांचं अभंग आहे तर दुसरी ओळी आहे राजाची कांता हे राजेपद आलं पाहिजे. आता आपल्यात पण राजे आहेत बरं का पण आता पांढर शुभ्र झालं. आता रामभाऊ तुम्हाला माहिती आहे तकवाच्या जवळ वज लांब सरून बसा कारण तुम्हाला माहित नाही गुरुवारी नामदेव आप्पा शामगावर सांगायचे पकवाजा हा कीर्तनकाराचा 2 तासासाठी नवरा आहे. विठाल विठाल एखादं पद मिळवणं फार अवघड आहे बरं का. आपण म्हणतो मला हे पद पाहिजे पण ते पद मिळता मिळता रामाला सुद्धा वनवास उद्या राजा होणार आहे. कोण राम कोण होणार आहे उद्या राजा होणार आहे. आता मला सांगा मला हेच गणित सुटलं नाही आजपर्यंत. राम पद मोठं का राजा पद मोठं. राम पद अवस्था मोठी का राजाची अवस्था मोठी. तरी सुद्धा रामाला राजा हो वाटलं पण तेही त्याच्या नशिबात नाही आलं. दुसऱ्या दिवशी राजा होणार होता पण वल्कल नेसून जंगलात जावं लागलं वनवासाला. दुर्भाग्य आहे कर्म. पण त्याहीपेक्षा आपल्या दिंडी ज्यांच्या आश्रयाने चालली तो राजा मात्र राम झाला. त्याचं नाव राजाराम. आणि त्या राजानं तो 8वा राम गावला ह्या वारीच्या सोहळ्यामध्ये. बघा राम जन्माला आला त्याला राम गावा पाहिजे होता जनतेला पण राम हा राजाच्या अवस्थेमध्ये गुंतला. रामपद बाजूला राहिलं पण हा राम त्या राजाच्या पदात गुंतला असताना त्याला कळलं नाही पण हा राजा राजाच गुंतला नाही रामाच गुंतला म्हणून हा सोहळा चालू झाला. मला भाषा कळते नाही कोणाच अवघड जातो म्हणून अभंग निवडण्याची माझी प्रक्रिया वेगळी असते. तुम्हाला एवढं सोपं नाही. आणि त्या राजाला त्या रामाला जसा लक्ष्मण साथ दिली तसं लक्ष्मणाला वाटलं होतं उर्मिलेला पण घ्यावी. त्यानं थोडस बाहेर गेल्यानंतर रामाला म्हणला तुझी पण घेतल्या तर माझी घेतली तर बरं होईल. राम म्हणला मलाही कळतंय तुझी पण घ्यावी पण मी तरी काय करू.
आपण आता नाटक करतोय. काय करतोय? आणि नाटक करत असताना जसं दिग्दर्शकाने नेले तसं पात्र निभावावं लागतं. आपला दिग्दर्शक वाल्मिकी आहे, त्यानं काय लिहिलं? बोलीने वाल्मिक तैसेचे करीन, आणि वर्तोनी दावीनं वाल्मिक ऋषींनी रामायणामध्ये उर्मिलेचं नेलंच नाही. मलाही वाटतंय की हवी. हो चालेल, असू द्या. पण लक्ष्मणानं 14 वर्ष आणि 11 दिवस साथ दिलेले आहेत. 14 वर्ष ठीक आहे, पण ग्रंथ नीट वाचत जा. 11 वर्ष लांबलेलं आहे, परत 11 दिवस लांबलेला आहे. 14 वर्ष 11 दिवस हे रामाला अखंड साथ दिलेली. तसं त्या राजाला 40 रूपात साथ दिली, आणि तो राजा रामपदाला गेल्यानंतर सुद्धा 14 वर्ष झाले. त्यांचा लक्ष्मण उत्तम 87 वर्षाचा करणार, तोही त्याला साथ देतोय. म्हणून आपल्या दिल्लीमध्ये सगळ्यात तरणा वारकरी असेल तर वयाच्या 87 वर्षाचा तरणा भांड वारकरी. म्हणून जगद्गुरु तुकोबराय प्रमाण दिले, उत्तमाचे उरे बरोबर. आणि मला तूच पाहिजे होता. ही अवस्था आहे. आपण वारी कुठली करतो? पंढरपूरची का पंढरीची? नीट सांगा. रामभाऊ वारी कुठली करतो? वारी कुठली करायला सांगितली? पंढरपूरची का पंढरीची? पंढरीची. वा, अनुग्रह घेतला पाहिजे तुझ्याकडून मला. बरोबर आहे. वारी पंढरपूरची कधीच करता येत नाही, वारी पंढरीचीच करता येते. आणि पंढरीची वारी रोज करता येते. ज्याला काकडा पाठ असेल ना त्याला कळेल पंढरीची वारी. आता हरी बाहेर आली ती पंढरीची वारी. कारण देव पंढरपुरामध्ये नाही. देव कुठं आहे? पंढरीत आहे. आणि पंढरीला रोज जाता येतं, पंढरपूरला जाता येत नाही. पंढरपूरला मग पंढरपूरला कशा जावं? संताच्या. पंढरपुरामध्ये संत आहेत, मग पंढरी कोणती? एक आरती निवृत्तीनाथ नारायण आपण म्हणत नाही, म्हणली पाहिजे. फळले भाग्य माझे, धन्य झालो संसारी, सद्गुरु भेटले हो त्यांनी दरियेले करी. पश्चिमे चालविले आत्मा तेथे निर्धारी, त्रिकुटावरी नांदे आणि देखिले पंढरी. पंढरी विठो नगरे, तिथं जायचंय. मग तो उभा आहे. फक्त जाताना अंतर मापलं तुम्हाला कळायला पाहिजे किती आहे. ज्या दिवशी तुम्हाला अंतर कळेल त्या दिवशी देव तिथंच उभा आहे. जैसी समचरणाची शोभा. ज्ञानोबर आहे, सगळ्या जगांना तारणारे, पण आज त्यांना श्री गुरुचं सामर्थ्य घ्यावं लागलं. ज्ञानेश्वरीमध्ये बघा नीट उघडून, एकाही ठिकाणी देवाचं नाही वर्णन, पण श्री गुरूंचं वर्णन केलेलं आहे ज्ञानोबा. सकाळ सकाळी कोऱ्या उन्हामध्ये बसले होते आणि बसले असताना ज्ञानोबरांनी खोचक प्रश्न विचारला, जगामध्ये सगळ्यात मोठा आणि उंच काय आहे? हरिपाठामध्ये त्याला प्रमाण दिले, गगनाऊन वाढ नाम आहे. मग जर गगनाऊन वाढ नाम आहे तर मी कोण आहे? आपण कोण आहे? आप्पा काळे आहे तुम्ही? देवदास मी कोण आहे?
कूट प्रकरण असं सांगतं, मी जे व्यक्ती मी हा म्हणते शब्द, हा मी वानरुटीला जन्माला मुलगा आहे, मीला बाप नाही. मीला कोण नाही? भाषा कळते का माझी? मीला बाप नाही, मी हा वांजोटीला झालेला मुलगा आहे. मग तो मी पाशानी सांगड आणि मृगजळ डोहे दगडाच्या पाशा दगडा बसला आणि ते दगड पाण्यात टाकले आणि मृगजळाच्या डोहामध्ये सोडल्यानंतर त्याच्या आरूढ राहणार आणि मग वांजेचा पुत्र पोहणार आहे. तसं आपलं काम. हा मी ज्या दिवशी तुम्हाला मी लागला त्या दिवशी तुम्ही त्या दगडावर करणार. ज्ञानोबांनी उत्तर दिलं, नीट वाचत जा. आहे मी कोण करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग श्री गुरूंना का जास्त ज्ञानोबांनी महत्व दिलं, तर संसारामध्ये जन्माला आलेल्या जीवाला 2 वेळा विवाह करावा लागतो, 2 लग्न करायला लागते. तुम्हाला आम्हाला किती लग्न करायला येते? आमची बायको म्हणते यासाठी कीर्तन करा ते बंद करा. प्रत्येक जीवाने किती लग्न करायला येतील? आता जे 2 झाले ती खुश आहे ती. आता माझे एकच झाले. ऐका, पहिलं लग्न जे होत ज्याच्यासोबत होत ना तो मरणारा नवरा आहे. शास्त्र असं सांगतं त्या नवऱ्यासोबत लग्न कर की ज्या नवऱ्याला मरणच नाही. आता कळालं, आता करंट थोडा घट्ट झाला. विठाला विठाला. एकनाथ महाराजांचं वागणे कमी आपण अभ्यास करतो, तुकोबरांचे जास्त. सद्गुरु नवरा केला ग बाईने, भारुड आहे. सद्गुरु नवरा केला, हा नवरा आहे. मग हा संसारातला नवरा नाव घेतो. तुम्हाला मला काय देतो? संसारातला नवरा काय देतो? नाव देतो. पण परमार्थातला नवरा नाव देतो. नावाला किंमत आहे तोपर्यंत नाही, कळत नाही. आणि नामाला किंमत तुम्ही असला नसला तरी आहे. नाम काल होत, नाम आज आहे आणि नाम हिथून पुढे राहणार आहे. नाव काल होत का? गॅरंटी नाही. आज आहे का? काय गॅरंटी आहे का नाही? आणि पुढं काय गॅरंटी आहे? चांगल्या चांगल्या भजिते चालते आहे. ज्यांच्या हातात अर्धा महाराष्ट्र होतं ते गेलं तर नाव किती राहणार आहे? तुमचं आमचं काय? पण 750 वर्ष झालं ज्या नामावरती ज्ञानोबांनी वारी चालू केली ते आज हे नाम शिल्लक आहे. आणि जगात तारणारे नामच आहे. नाम हा व्याकरणाच्या दृष्टीतून हिंदी का मराठी शब्द आहे? ना म त्याचं उलट गेलं मराठीत होतं. म ना चल म्हणा किंवा मन हा मनाला सांगितले नाम. मन ते नामाची किंमत सांगतो. ज्ञानोबांना पहिला प्रसंग जर पैठण मध्ये आला होता